वारकरी संप्रदायातील घुसखोरांच्या यादीवरनं वाद चिघळला। आळंदीत पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवरती शाईफेक, संग्राम भंडारेंवरती 10 ते 12 जणांवरती लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पिस्तूल दाखवून मला जीवे मारण्याचा प्रयत्न, विकास लवांडे यांचा गंभीर आरोप। शाईफेक करणाऱ्या गुंडांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी। माझ्या गुरुवर्यांना घुसखोर म्हटलं, त्यांच्यावर चिखलफेक केल्यामुळे शाईफेक केली। 15 दिवसांचा वेळ लागल्यामुळे वारकरी संप्रदायाची दिलगिरी व्यक्त करतो। संग्राम भंडारे यांची TV9 ला प्रतिक्रिया। शाईफेक प्रकरणानंतर विकास लवांडेंवरती दुग्धाभिषेक, लोणी काळभोर पोलीस ठाण्याबाहेरच समर्थकांकडून लवांडेंवर दुग्धाभिषेक। एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मुलींचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती। अनेक व्हिडिओ पोलिसांच्या हाती, सूत्रांची माहिती। नाशिक TCS धर्मांतरण आणि अत्याचार प्रकरणी निदा खानची SITकडून चौकशी। महिलांना धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकल्याचा निदा खानवरती आरोप। चौकशीतून अनेक घडामोडींचा उलगडा होण्याची शक्यता। निदा खानला लपवण्यात MIM नगरसेवकाचा हात, धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कुणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर MIMचा हात असल्यास पोलीस काय करत होते, अंबादास दानवेंचा सवाल। मुंबईत डिझेल पुरवठ्यात 5 ते 10% कपात। डिझेल पुरवठ्यातील कपातीमुळे उपलब्धतेवरती परिणाम, मात्र पेट्रोलचा पुरवठा स्थिर असल्यामुळे सामान्य वाहनधारकांना दिलासा। अतिवृष्टीमुळे कांद्याला कवडीमोल भाव। बीडसह सोलापूर बाजारपेठेत कांद्याचे दर प्रतिकिलो 1 रुपयावर। बळीराजा हवालदिल, सरकारनं मदत न केल्यास बालाघाटवरील शेतकऱ्यांकडून आत्महत्येचा इशारा। अमरावतीच्या अंजनगाव वारी गावामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, कांदा, गव्हासह केळी आणि संत्रा बागांना मोठा झटका। नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी।